हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सायंकाळच्या 6 वाजल्यात. मी आलो ट्रॅक्टर घेऊन अनभाच्या रानात. कोयतं फेतं मक्का न्यायचे. आलोय मक्का न्याय. इथं तर कोणतरी कंस मोडून ठेवल्यात. मला आयतं झाले इथं एक भारा होईन बारा का छोटासा. उद्या बाह्याचा देवदेव असल्यामुळे तिकडं जायचे. त्यामुळे आलोय मग थोडंसं न्यायला, बाकीचं नाही काय. अनबन चगबन बी तेव्हा तिथे काढ त्या खाली खाल्ल्या तुकड्या तिथं खाली ती बी मकवान तोडतात. बारकं मकवाने आपल्या गुरांसाठी केलेलं. आमच्या अन्नाची बाजरी बघा मस्त पे गवत लय झाली, त्यात काय सांगावं तुम्हाला. मरणाचं गवत झाले. अनबाला विचारलं, म्हणलं मकवान न्यायचंय. मग ती म्हणला नी त्यांचं तिकडं खाली तालीत हाय, तिकडं त्यांना कुटी करायची, तिकडं बोध भरायचे. त्यांनी बोथ आणून ठेवल्यात. आज येतो म्हणला तर पण काही ते आला नाही. मला वाटतं उद्या येईल बहुतेक. उद्या फिक्समध्ये येईन असं नियोजन आहे बघा. काय नाही का दिवस मावळायला लागलाय, दिसला का तुम्हाला तो असा विषय बघा. काय नाही चेक बाबा म्हणतोय आद्याला उचल बाहेर चल. मला बंद किती वाट झालं काय मायला वाळून गेलेलं तुट नाही कणीच त्याचं. अवघडच विषय झालाय बघा. असं ऊसतोडीच्या कामगारांनी वाटते का नाही. मी आता जरा मित्रांनो थोडं कसं आहे माहिती आहे का, वहिनी कायला फोन करतात काय माहित कशाला करते ते. उचलावं लागेल थांबा, 2 मिनिटाचा तरी होऊन द्या मग उचलतो वहिनीचा फोन. ओके मध्ये काय अडचण नाही. बघतो काय म्हणतात, लगेच भेटतो आपण खास कोणी. मित्रांनो वहिनीने फोन अशासाठी केला की त्यांना वाटलं की त्यांनी सारा मोडून ठेवलाय. त्यांना वाटलं दाजी तोडण्यात का ही ठेवायचं आहे काय करायचं. पण मी व्हिडिओ काढतो, त्यांना कुठं का माहिती. तो गँग चालय घरी, तो का आद्यान अनभाव माग येतं चेकभाव पुढं चलतोय. असं नियोजन आहे. मी 2 मिनिटाचा काढला होता, अजून 2-4 मिनिटाचा काढू. मग कसं डिपॉझिट टाकलं तुम्हाला लावतो काय काय विषय इथं मस्तपैकी. सगळं धंदा पाणी करावं लागते, सोपं नाही होय माय. आणि असं सायंकाळचं काम आहे बघा. कडवा कापून ठेवलं आणि मग शेण टाकलं आणि मग रानात आलो. हे असा विषय होतो. मग म्हणलं चला खांद्यावर बी लय ओलं मकवान न्यायचं म्हणल्यावर लय ताप होतोय. एवढं पिंडीभर नेलं तरी किती बी अवघडते. म्हणलं नकोच वासून घ्यायला आपलं ट्रॅक्टर नेऊ म्हणलं. काय 2-3 बाहेर नेऊ म्हणलं म्हणजे उद्या कुठून ठेवलं म्हणजे उद्या हिरवळ गोरांना बिनगोरी होईन. काय करता असं आहे. मगाशी बाह्या आलता पण बाह्याला म्हणलं मला काय सवड नाही की माझ्या कामाला लागल्या. मग बाह्या गेला माघारी. काय करता काम आणि काय विषय व्हाय नाही. लय अवघड झाले कामच सारा नाही. भरणं घेतलं की फवारायचं आणि फवारायचं झालं की असलं काम लागते माग. आणि देवदेवाला आला गेल्याशिवाय पर्याय नाही. कसं यावं जाणं गरजेचं असते. आपलं बी पुढं मागं आले आपल्यात बी माणसं येत असतात, असा विषय असतो. त्यामुळे लय टपचा विषय करायचा नसतो. एक चिपाड तोडून दाखव तुम्हाला कसं जमतंय का मला. नात करते काय आपल्याला जमणार नाही तर कोणाला जमायचं. ला 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 चला चला तुरा कसं काय हो का. हे पुढं जरा इकडं इथनं पुढं खडकाळ वावर असल्यामुळं इकडं वाळली मका. इकडं जरा खाल्ल्या साईडला गाळाचं वावर असल्यामुळं वालावा टिकून राहिल्यामुळं हिरवी राहिली मका. बाकीचं काही सुद्धा नाही असाच विषय. आणि नाखवा नाखवा काय सांगू तुम्हाला. आज दिवसभर उन्हात चपाकलोय, गहू घेतला भिजून. पण आता उद्या कांदे भिजवायचे तर कांदे भिजवाय मी नाही. उद्या सरांना म्हणलंय धरा दारी खणीभर. आता काय करतात ते काय माहिती सर. बघू आता कसं होतंय कसं नाही नियोजन मित्रांनो. विषय टपचा होऊन आहे फक्त, काय तर अवघड होऊ शकतं. काय सांगता येत नाही झापूक झुपूक मध्ये. आणि चिमणी ही आता सगळी निवांत झाली. इकडं बघ घराकडं तर किती निवांत वातावरण झाले. सगळं विषय म्हणजे सगळ्या माणसांची कामं होऊन निवांत झाले. इतकी शांतता आहे ना,
काय सुद्धा वरडा नाही काय नाही, फक्त बारकं पक्षी कुठं कुठं वरडतात ते. नाही तर माणसांचा आवाज बंद झाला, सगळं इरबळ, सगळे माणसांचं खुटुरुट असतं, पण ह्या टायमाला सगळ्या माणसांचं बंद होते. असं विषय होते, बाकीचं नाही काय. ना 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 ना. मित्रांनो, अशा प्रकारे मला वाटायला लागले मी आता व्हिडिओ एंड करा आणि आपण भेटू आता खासखुसमध्ये. उद्या सकाळ व्हिडिओ काढणं होईन म्हणून सांगता येत नाही, उद्याची गॅरंटीच नाही. उद्या सकाळ लवकर जायचं, त्यामुळे उद्याचा विषय होऊ शकत नाही. मी आज रील काढून ठेवणार आहे उद्या टाकायला, त्यामुळं उद्याचा काही विषय इतका घडू शकत नाही. मला कळते, कारण की लवकर जायचं तीन बघू आता. उद्या नाही झालं नाही काढणार, जाऊन दे. उद्याचे दिवस ब्रेक, परवा दिवशी कंटिन्यू. चला बाय बाय, टाटा. झालं आपलं 6 मिनिटाचं. चला तोडतो, घरी जातो. बाय बाय, टाटा. भेटू उद्या, भेटलं तर सायंकाळच्या भागात, नाही तर डायरेक्ट परवा दिवशी. चला.